याचं सुद्धा आपण बघितलं. व्हेरी गुड डिसिजन अमित कामनकर. नो चेंडू आहे. नो या ठिकाणी नो दिला जातोय. हिट आहे. पूर्ण एक सुवर्ण संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ऑन साईडला आपण बघितलं. अप्परचा चांगला फटका होता या ठिकाणी. मात्र तिथे गणेश सुकाडेने अतिशय एक चांगला झेल घेतला होता. नो चेंडू घोषित केलाय. 3 हिट असेल. शॉर्ट पिच चेंडू. यावेळी चेंडूला फुल केलाय. लॉंग ऑफ बॉर्डरच्या दिशेने हा जातोय. आणि आजच्या दिवसातील हा पहिला षटकार येतोय. या षटकाराने मात्र सर्वांचं स्वागत केलेले आहे. सर्वांची मन जिंकलेली आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता या ठिकाणी. अतिशय चांगला बॉल होता. या षटकाराने संघाची धावसंख्या आहे टीमचं टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहे 10च्या घरामध्ये. बुद्धी षटक हे चालू असताना पॉवर प्ले मध्ये आपण बघतात. या पॉवर प्ले मध्ये जर चांगली बॅटिंग झाली पोमट संघाची तर निश्चितच चांगल्या धावा या येऊ शकतात. यावर सहा बॅट नाही लागोपाडी लागोच्या मध्ये आणखी एक षटकार येत या ठिकाणी. 2 षटकार येत आहेत. पुढच्या षटकार सुद्धा आपण बघितला. त्याच्यानंतर हा दुसरा षटकार सुद्धा आपण या ठिकाणी बघतोय. टीमचा टोटल स्कोर या ठिकाणी आपण जर बघितला नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं पोमट संघाला बिनबाद 16 धावा धावफल कवर आपण बघितलं जातं या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं असतं गोलंदाजाला. परंतु या ठिकाणी गोलंदाज थोडासा नाराज असेल की इथे आपण कुठेतरी आपण बघितलं ज्यावेळेस गोलंदाजी करताना शॉर्ट पिच चेंडू जास्त आहेत. ऑफ स्टंपवरनं किंवा मिडम स्टंपवर ते जास्त चेंडू ठेवले आहेत. या गोलंदाजाने राईटम ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करतोय. स्ट्राईक केला होतोय बॉलला. बॉल निघून चाललेला आहे त्या दिशेने. 1 बाउन्स फोर मिळतात 4 धावा या ठिकाणी. आणि या 4 धावाने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे त्या 20च्या घरामध्ये. अतिशय चांगले बॅटिंग करत असताना 2 षटकारानुसार आणि 1 चौकारानुसार चांगली बॅटिंग केलेली आहे. बॅटर आपण बघतोय नागेश. वैयक्तिक त्याच्या आपण धावा जर बघितल्या 18 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. एक चांगली स्फोटक फलंदाजी करतोय. एक बॅटर क्रॉस केला जातोय बघायचो आहे. बिडाप मधून चेंडू येतोय लॉंगच्या दिशेने. मात्र तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय गणेश सुकाडे याच्याकडनं. बघा जितके वेगाने या ठिकाणी चांगला रनअप आहे. रनिंग बिटवीन द आपण जर बघितला चांगला रनअप आहे दोन्ही बॅटर मध्ये. या 2 धावा मिळतात. 2 धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेलं आहे ते 22च्या घरामध्ये. शेवटचा बॉल असेल. हो या ओव्हरला क्रॉस लाईन ऑफ स्टंपवरनं सहा बॉल निघून जातोय. षटक संपलं जातोय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पोमट संघाची धावसंख्या आहे या ठिकाणी 22 धावा. अजूनपर्यंत एकही विकेट या ठिकाणी गमावलं नाही. चांगलं षटक या ठिकाणी आपण बघितलं असं. परंतु थोडंसं षटक या ठिकाणी थोडंसं महागडं आहे. याचं कारण होऊ शकतं कारण की इथे गोलंदाजाला जास्त मार मिळालेला आहे. त्याच्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये आपण 22 धावा ठिकाणी बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं एक चांगला बॅटर म्हणून आपण बघितलं नागेशने अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. 2 षटकारानुसार आणि 1 चौकारानुसार चांगली बॅटिंग केलेली आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की हा देखील एक चांगला फलंदाज आहे पोमट संघाचा. बघा या पहिल्या ओव्हरमध्ये जर 22 धावा जर आलेल्या आहेत तर कमीत कमी या ठिकाणी 50 ते 60 किंवा 70 किंवा 85 सुद्धा धावा होऊ शकतात. असं सुद्धा या ठिकाणी चांगलं ग्राउंड आहे. या ग्राउंड मध्ये चांगल्या धावा सुद्धा होऊ शकतात. अतिशय चांगलं मैदान या ठिकाणी आपण बघितलं. बॅनर सुद्धा आपण बघितलं कमलाकर जाधव त्या ठिकाणी आपण बघितलं. हे सेंटर पाहिजे संजय म्हात्रे आजरीक्षक. त्याच्यानंतर राजूबाई म्हात्रे किरण सर्व्हिसचे मालक. त्याच्यानंतर युवा कार्यकर्ता आपण जर बघितलं तिकडे शरद भगली यांचा सुद्धा आपण बॅनर बघतात. दयानंद वाघ त्यांचं सुद्धा आपण आणि त्यांच्या पत्नीचं सुद्धा आपण बॅनरवरती फोटो बघतायत. अतिशय चांगला आयोजन नियोजन या ठिकाणी आज पाहायला मिळतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण बघतोय. खूप सुंदर या ठिकाणी पाहायला बघतोय. अगदी मुंबई अहमदाबाद याच्या बाजूलाच हे मैदान हे अतिशय लाभलेलं आहे. सुंदर दृश्य या ठिकाणी आज पाहायला मिळतोय. भरपूर प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. बघा जसं या स्पर्धेला खेळाला सुरुवात झाली तसंच प्रेक्षकांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे या स्पर्धेसाठी या मॅच पाहण्यासाठी. काही प्रेक्षक आपण बघतात आज रविवार मध्ये आज सुट्टीचा दिवस आहे.
वैयक्तिक आणि संघाचं हे दुसरे षटक येते. गोलंदाज येते. गोलंदाज मार्कवर गणेश. हो, यावेळेस फलंदाज मधल्या फळीमध्ये पंचांना सापडतोय आणि यास या फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. ऑप्टिन चांगला बॉल होता. ब्लॅम्प स्टॉमवरती जरूर बॉल ठेवला. ते बघा पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी यश मिळतोय गणेश सुकाड्याला. अतिशय चांगला गोलंदाज होता. परंतु या पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट्स गमावलेल्या आहे. पोमट संघाने धावसंख्या 22 असताना या ठिकाणी विकेट गमावलेला आहे. योगेश भगत हा जातोय. नंबर 3 क्रमांकावरती या फलंदाजाला पाठवलं जातोय. मात्र खास करून आपण जर बघितलं पोमट संघाने एक चांगली सुरुवात केलेली आहे. परंतु या ठिकाणी नुकताच एक विकेट सुद्धा गमावलेला आहे. अतिशय चांगले नावं सुद्धा आपण बघितलं आमच्या प्रॉपर्टाईट मध्ये. आपण जर बघितलं आमच्या अतिथी कक्षामध्ये इथे कॅमेरामॅन सुद्धा आहेत. ऑपरेटर कॅमेऱ्यामध्ये त्यांची नावं या ठिकाणी केली जात आहेत. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो चालू आहे. सर्व जय बजरंग पालनपाडा संघाचे काही जे खेळाडू असतील, सदस्य असतील, त्यांना विनंती असेल की आपण सामना चालू असताना काही प्रेक्षक मैदानाच्या बाहेर जातात, मैदानाच्या आतमधून जाताना दिसतात, त्यांना थोडा थांबवायचं आहे. मॅच चालू असताना कोणाला सोडू नका, हे लक्ष दिलं पाहिजे. त्याच बॉलवरती आपण बघितलं विकेट सुद्धा मिळालेला आहे गणेश सुकाड्याला. अतिशय एक चांगला गोलंदाज आपण बघताच. पुन्हा एकदा बॅटर तिकडे आहे. मात्र चांगलं शतरक्षण लावलेलं आहे या ठिकाणी टायगर मास्टर कबन संघाने. इथे आपण जर बघितलं तर चांगला प्लेन ग्राउंड आहे. या ग्राउंडचा पुरेपूर फायदा या ठिकाणी करावा लागेल दोन्ही बॅटर याला, कारण की सुरुवात मात्र पवन संघाने अतिशय खूप चांगली केलेली आहे. पहिलाच बॉल क्रॉस केला ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने. बॉल जातोय निघून सरळ त्या दिशेने आणि मिळतात या ठिकाणी 4 धावा. सेकंड क्रिकेट आपण बघितलं, क्रॉस केल्यानंतर अगोदर सफा झाला होता हा फलंदाज, कारण की व्यवस्थित नजर ठेवली होती या बॅटरने आणि पुढचाच डिलिव्हरी आपण बघितलं ऑन साईडच्या दिशेने. आणि या दुसऱ्या बॉलवरती हा चौकार येतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या आहे ती जाऊन पोहोचलेली आहे ती 26च्या घरामध्ये. 26 रन्स, 26वा धावफलकावर. पुढचा बॉल घेऊन जातोय गोलंदाज गणेश. यावेळेस अप्रतिम बॉल होता. सरळ चेंडू निघून जातो इशेकच्या हातामध्ये चेंडू. अगोदर आपण बघितला पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर आपण बघितला एक चौकार आला होता, त्याच्यानंतर तिसरा बॉल हा अतिशय सुंदर डॉट चेंडू बॉल रिलीज झाल्यानंतर आपण बघितला की अतिशय एक चांगला बॉल होता गणेशाचा. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे गोलंदाजाला. गणेश चा बॉल घेऊन जातोय. यावेळेला क्रॉस लाईन या ठिकाणी बॅक टू बॅक 2 फलंदाज या ठिकाणी आपण बघितला डॉट होतोय. बॅटच्या चेंडूच्या नजरेमध्ये येणं हे गरजेचं असतं बॅटरला या ठिकाणी. जर तुम्ही या ठिकाणी डॉट होतात तर तिथे कुठेतरी तुमच्या धावा सुद्धा थांबू शकतात. प्रत्येक बॉलवरती तुम्ही प्रहार करू शकता तर सुद्धा धावा येऊ शकतात. सिंगल डब्याने सुद्धा धावा येऊ शकतात. परंतु इथे जर डॉट होतात तर तितक्या धावा होऊ शकणार नाही, कारण की प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धाव घेणं हे गरजेचं आहे. चा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला आपण बघितलंय गती, लेंद आणि लाहीन व्यवस्थित सापडलेले आहे या गोलंदाजाला, कारण की अनुभवी गोलंदाज मी अगोदरच उल्लेख केला होता गणेशाचा. कारण की भरपूर ठिकाणी आपण बघितला या गोलंदाजाला, तर त्याचा विचार जर आपण केला तर चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे या गोलंदाजाला. भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाला. यावेळेलाच दांडी गुल या ठिकाणी त्रिफळ उद्ध्वस्त आणि फलंदाजाला या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जावं लागतोय. षटक देखील या ठिकाणी संपलं जातो. या ठिकाणी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या बोबटल्यामध्ये नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पोमस संघाचा स्कोर आपण जर बघितला तर या ठिकाणी 26 धावा 2 विकेट्स या ठिकाणी गमावलेल्या आहेत पोमन टीमने. इथे कुठेतरी आपण जर बघितलं जातोय 2 विकेट महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र गुरुनाथ तिकडे जातोय.
गुरुनाथ चिब्बल हा जातोय. हा देखील एक पोमर संघाचा एक चांगला बॅटर आहे, चांगला फलंदाज आहे या ठिकाणी. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत गणेश यांनी. त्याचं मी आज तारीफ करेन या ठिकाणी. जर बघितलं 2 विकेट्स त्याच्यामध्ये जवळ-जवळ 2 विकेट्स त्याच्या नावे आहेत. जास्त काही त्यांनी धावा या ठिकाणी दिलेल्या नाहीत. फक्त 4 धावा या ठिकाणी त्यांनी फक्त दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केलेली आहे गोलंदाजा यांनी गणेश सुकाड यांनी सुपर गोलंदाजी केलेली आहे. आज शतरक्षण सुद्धा आपण बघितलं गणेश यांनी अतिशय चांगलं केलं होतं. परंतु इथे आपण बघितलं 2 विकेट्स त्याच्या नावे आहेत आणि फक्त 5 बॉल या ठिकाणी डॉट सुद्धा आपण बघितलं जातोय. अप्रतिम चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज गणेश सुकाट याने. परंतु इथं पोमस संघाने पहिल्या षटकामध्ये अतिशय एक चांगली सुरुवात केली होती. या ठिकाणी पोमस संघाने फक्त 2 विकेट्स या ठिकाणी गमावलेल्या आहेत. टीमचं टोटल स्कोर आपण जर बघितलं या स्कोर बोर्डवरती तर 26 धावा आपण बघतो त्या ठिकाणी. थोडंसं चेंज केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. महेश गोलंदाज मार्कवर असेल वैयक्तिक आणि संघाचं तिसरं षटक असेल गोलंदाज मार्कवर. महेश देखील एक चांगला गोलंदाज आहे. बघायचं आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस बघायचं आहे नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. नक्कीच तिकडे नो बॉल नक्कीच दिलेला आहे पंचांनी. व्हेरी गुड डिसिजन. याचं कारण होऊ शकतं यास डिक्लेसर फक्त 2 तिकडे आहेत. बघा हाऊसफील्ड थोडस खराब आहे मित्रांनो. जर व्हॉलंटियर्स असतील ते फक्त एकच असं वाटलं होतं की जर बॅटला जर बॉल लागला असता तर 2 धावा मिळाल्या असत्या. परंतु या ठिकाणी बॅटला बॉल हा लागलेला नव्हता. हिट आहे फक्त नोचा 1 रन. त्याच्यानंतर आपण डिक्लेसर मध्ये फक्त 1 रन मिळालं म्हणजे 2 धावा या ठिकाणी मिळाल्या आहेत पोमस संघाला. आणि या 2 धावे संघाचं धावसंख्या आहे 28 या धावसंख्येवरती 28 रन्स. पूर्ण सुवर्ण संधी अशी मोठा फटका खेळण्याची एक संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पंचांनी सुद्धा व्यवस्थित चांगली पाहणी केलेली आहे. नो चेंडू सुद्धा दिलेला आहे. 2 पंच आपण बघतायत. यावेळेला क्रॉस केला ऑन साइडला. हवाई सफर करण्याच्या प्रयत्नामध्ये बघायचं झेल होतोय की नाही आणि वाड कॅच असं वाटलं होतं परंतु झेल मात्र चांगलं घेतलं होतं. फलंदाजांना माहिती नव्हतं की इथे ट्रीट असेल. इथे आपण जर बघितलं जातोय नो चेंडू होता त्याच्या कारणाने आपण बघितलं शाहिद भाईंनी चांगलं काम केलं होतं. मात्र असं वाटलं होतं की या ठिकाणी चांगला झेल घेतला जातोय. झेल घेतला होता. बॉल पुन्हा एकदा बघायचं स्ट्राईप ड्राईव्ह भट्टा मात्र तिकडे आहेत. वड कॅच सुपर कॅच घेतला जातोय लॉंग लेगच्या दिशेने. भरपूर एक चांगला आपण बघितला चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितला भट्टा मात्रेने अतिशय एक चांगला झेल घेतलेला आहे. स्ट्राईकचा फटका आपण बघितला होता चांगला बॅटर याचा. पात्र या ठिकाणी चांगला फलंदाज बाद झालेला आहे पोमन संघाचा. नागेश हा नुकताच बाद झाला. नागेशच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितला या ठिकाणी 22 धावा त्याच्या आपण बघितल्या होत्या. चांगली बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. जबरदस्त स्फोटक फलंदाजी केली होती या बॅटरने. मात्र या ठिकाणी नुकताच बाद झालेला आहे. मात्र या ठिकाणी सगळा झेल घेतलेला आहे भट्टा मात्र याने. अतिशय चांगला झेल घेतलेला आहे. परंतु इथे नवीन फलंदाज जातोय पोमस संघाचा अजित ह्या ठिकाणी जातोय नव्याने बॅटर. पोमस संघाने मात्र चांगली सुरुवात सुद्धा केली होती. पोमस संघाचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 गडीच्या बोबटल्यामध्ये धावसंख्या आपण बघितले धावफळ क्रवर पोहोचलेले आहे स्कोर बोर्ड वरती 30 धावा. तिसरं षटक हे प्रतिनिधी पदावर चालू आहे. ओद विकेटनी गोलंदाजी करतोय. क्रॉस केल्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र थोडासा बाहेर चेंडू निघतोय असं वाटलं होतं. जोरदार अपील सुद्धा झाली होती. मात्र पंचाने या ठिकाणी फेटाळून लावलं जातोय. जोरदार अपील झाली होती. गोलंदाजी मात्र अतिशय चांगली करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. या वेळेला आपण बघायचं आहे अप्रतिम ऑफस्टॉमरचा बॉल होता. सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये चेंडू विसवतोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय.
डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी केलेली आहे. ते आपण जर बघितले जातोय. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पोबत संघाला कुठेतरी थांबवायचं असेल धावण्यामध्ये तर निश्चित या ठिकाणी पोबत संघाला नक्कीच रोखणं गरजेचं आहे. यावेळेस आपण बघितला खराब चेंडू आहे. पंच अमित कामणकर या सरांनी लगेच 2 हात या ठिकाणी फिरवलेले आहेत. पण आमच्यापर्यंत धावसंख्या आहे 31च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फक्त वाईटच्या रूपाने फक्त धाव मिळालेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. क्रॉस केला ऑन साईडला बॉल मिड विकेटच्या दिशेने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. नरेश बापत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वन बाउंस चेंडूला घ्याचूर केला जातोय. चेंडूला अडवतोय तोपर्यंत गोलंदाजाच्या हातामध्ये चांगला थ्रो येतोय. चांगल्या धावा या ठिकाणी मिळतोय. धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 32च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली जातोय. या स्कोरवरती धावा आपण जर बघितल्या 32 धावा चेंडू टाकून झाले या ठिकाणी 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 धावा. 3 गडीच्या बोबटल्यामध्ये ओमन संघाचं हे टोटल स्कोर आपण बघतायत तर 32 धावा धावफलकावर आपण बघतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल होतो या ठिकाणी. हे क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने लावायचं पुन्हा देखील एक चांगला फलंदाज आहे. पोमट संघाचा एक लेफ्ट राऊंड बॅट्समन आहे. गेली मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण बघितलं अतिशय चांगली बॅटिंग केली होती. सरापर्यंत बॅक टू बॉल स्वतःच्या पालित्रामध्ये चेंडूला अडवलं जातोय. ह्या वेळेस कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. इथे विकेट्स गमावलेला आहे पोमट संघाने. एक कॉलिंग व्यवस्थित असं रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये तर निश्चित या ठिकाणी अतिशय चांगला फलंदाज टीमचं टोटल स्कोर या ठिकाणी आपण बघतोय आता 32 धावा 5 ओव्हरचा मॅच. देवेंद्र भोसकर आता मात्र नव्याने फलंदाज जातो या ठिकाणी. अतिशय चांगलं काम केलं होतं मात्र या ठिकाणी नुकताच फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या आपण जर बघितले तर 32 धावा धावफलकावर आपण बघतोय. षटक संपलं जातं या ठिकाणी. जवळजवळ 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. फक्त येणारे फक्त 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आपण जर बघितली 32 धावा आपण बघतात. पोमट संघाचा स्कोर आपण बघितला. पहिल्या षटकामध्ये आपण बघितला 22 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं गणेश सुकाट यांनी चांगली गोलंदाजी केली होती. कारण की 4 पेक्षाही जास्त धावा दिल्या नव्हत्या त्यांनी. अतिशय चांगल्या गोलंदाजी केली होती. फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर हे तिसरं षटक आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. एक चांगली गोलंदाजी केलेली आहेत गणेश आणि त्याच्यानंतर मला वाटतं महेश यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. ते फक्त अजून बघितलं 2 षटकांचा खेळ शिल्लक आहेत. येणारे फक्त 12 चेंडू असतील. या 12 चेंडूमध्ये पोमट संघाची चांगली बॅटिंग झाली तर निश्चितच 32 वरनं धावसंख्या ही पुढे जाऊ शकतात आणि त्यांच्या समोर सुद्धा एक चांगला संघ आहे. कमीत कमी 40 किंवा 45 धावा येणं हे गरजेचं आहे. तरच एक पोमट संघाचा एक चांगला स्कोर आपण बघू शकाल. सध्या सर आपण बघितलं लाईव्ह सुद्धा स्पर्धा आपण बघतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा घर बसल्या बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आनंद लुटू शकता मित्रांनो. एका दिवसाची स्पर्धा आहे परंतु क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न डान्सिंग डाऊन्स फलंदाज मात्र अतिशय चांगला गोलंदाज करतोय. गोलंदाज पहिलाच बॉल आपण बघितला गोलंदाज नरेश देखील एक चांगला गोलंदाज आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. सहज चेंडू निघून जाते. बघा कधी कधी जे बॅटर असतात बॉलच्या नजरेमध्ये येणे हे गरजेचं असतं. परंतु इथे जर तुम्ही डॉट होतात इथे तुम्हाला कुठेतरी थोडस खाली जावं लागतं मित्रांनो. हो यावलेला बघायचा मोठा प्रहार केला जातोय. बॉल सरळ निघून गेलेला आहे. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धाव्याने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. आता मात्र 38च्या घरामध्ये
अवकाळचा बॉल होता आपण बघितला. बॉडी मिड विकेटला फुल केलेला आहे. फुल अँड पॉवरचा फटका आपण बघितला. 38 धावा धावफलकावर आपण जर बघितलं आमचे या ठिकाणी स्कोरर आहे. चांगली स्कोरिंगचं काम करताना आपण बघितलं. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा चांगली स्कोरिंगचं काम केलं होतं आणि इथे सुद्धा आपण बघितलं ब्ल्यू रेड जवळजवळ 3 पेनांचा वापर केला जातोय. इथे फ्रूट मध्येच केळी सुद्धा या ठिकाणी आहेत. आयोजकांनी चांगली इथे पंचांपर्यंत बॉल आला नसेल तर बॉल दुसरा पोचवायचा आहे. जे व्हॉलंटियर्स असतील त्यांनी आपण लक्ष द्यायचं आहे. दोन संघामध्ये इथे मॅच चालू आहे. का नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पोमट संघाची धावसंख्या आपण जर बघितली 38 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. इथे आपण जर बघितला मोठा फटका आला होता. मी अगोदरच म्हटलं होतं की हा देखील एक चांगला बॅटर आहे. शार्पी चेंडू यावेळेस त्या दिशेने चेंडूला येण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काही नाही कारण की आपण बघितला बॅटला बॉल जरूर स्पर्श झाला होता आणि बॅटला स्पर्श झाल्यानंतर बॉल त्या दिशेने गेला होता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 40च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. गुरुनाथ पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे. यावेळेस पुन्हा एकदा चांगलाच प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी प्रेक्षण मात्र चांगला पाहायला मिळतं या ठिकाणी. भट्टा मात्रे आणि गणेश सुकाट. गणेश याला हा चांगला झेल घ्यायचं होतं मात्र या ठिकाणी झेल सुटतोय. झेल सुटल्यानंतर या ठिकाणी जीवनदान या ठिकाणी मिळतोय. फलंदाजाला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 41. 40 आणि 1 म्हणजे आपण बघितलं 41 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. रुणात देखील आपण बघितला अतिशय चांगला बॅटर आहे परंतु आता स्ट्राईक इनकडे आपण बघितलं देवेंद्र भोसकर याला आपण बघतोय. चांगला बॅटर आहे पोमस संघाचा. या ठिकाणी खेळपट्टी सुद्धा आपण बघितली सिबिट्स कॉन्क्रीटने बनवली खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल या ठिकाणी पोमन टीमला. इथे धाव आपण जर बघितलं तर 41 धावा या ठिकाणी धावफलकावर आपण बघितला या स्कोर बोर्डवरती. इथे आपण जर बघितलं चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघितलं षटकाराने थोडासा नाराज आहे हा गोलंदाज नरेश. पुढचा बॉल यावेळेस क्रॉस केला ऑन साईडला बघायचं आहे मिड विकेटच्या दिशेने मात्र या ठिकाणी बॉल सरळ निघून जातोय. त्या ठिकाणी मिळतात या 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 45च्या घरामध्ये. अतिशय चांगलं कामगिरी करत असताना आता मात्र आपण बघितलं या ठिकाणी 45 धावा या स्कोर बोर्डवरती आपण बघितलं. या ठिकाणी षटक संपलं जातं या ठिकाणी 4 षटकांच्या समाप्तीने. तर पोमट संघाची धावसंख्या आपण बघितलं जवळजवळ 45 धावसंख्येवरती आपण बघितलं. हवा मात्र चांगले आता आलेत या ओव्हरमध्ये. आता मात्र हे शेवटचं षटक असेल आणि कमीत कमी त्या शेवटच्या षटकामध्ये जर 15 किंवा 20 धावा जर येतात पोमस संघामध्ये तर एक चांगला स्कोर या ठिकाणी आपण बघू शकता. परंतु इथे शेवटचं स्कोर असेल शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये बघायचं आहे की शेवटचं षटक हे कोणाच्या हातामध्ये या ठिकाणी दिलं जातोय. धावसंख्या 45 वर ही पोहोचलेली आहे. 40 आणि 5 म्हणजेच 45 धावा आपण बघितलं या स्कोर बोर्डवरती आहेत. अजूनही इथे सुद्धा या शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी जर 15 किंवा 20 धावा जर येतात पोमट संघामध्ये तर 45 वर धावसंख्या ही पुढे जाऊ शकेल कारण की हे शेवटचं षटक आहे. याला स्लो कोर आपण बघतात आणि या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त मोठे फटके जर येतात पोमट संघामध्ये तर चांगली धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. पोमट संघामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डीप क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. वाडीच्या मिड विकेटला आपण बघितला. भट्टा मात्रे तिकडे आपण बघितलं. यावेळी चेंडूला फुल केलाय पुन्हा एकदा स्पेकचा फटका आपण बघितला. मिळतात या ठिकाणी 6 धावा आणि या
6 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 51 धावा आपण बघितल्या जात आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आपण बघितलं या ठिकाणी पोमट संघाचा स्कोर आपण बघितला 51 धावा आपण बघितल्या जातोय. गुरुनाथ याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितलं 15 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. नाबाद जिंदाबाद अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना या ठिकाणी शॉर्टपिच चेंडू होता. चेंडू होता. चेंडूला अतिशय चांगली पुन्हा एकदा चेंडूला तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बिलतात पुन्हा 6 धावा आणि या 6 धाव्याने संघाचं टोटल स्कोर आता मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे. 57 धावा या ठिकाणी आपण बघितल्या जातात. आता मात्र या ठिकाणी जर बघितलं पोमट संघाचे काही खेळाडू आपण बघितले या ठिकाणी आता मात्र चेहरे थोडेसे हसरे दिसतात या ठिकाणी. कारण की देवेंद्र भोसकर सुद्धा आपण बघितलं या ठिकाणी अतिशय चांगला धडा खुश आहे. कारण की इथे मोठे फटके आलेले आहेत. त्याच्यामुळे आता इथे धावा मात्र आलेल्या आहेत पोमट संघामध्ये. अतिशय चांगलं बॅक टू बॅक या ठिकाणी 2 षटकार आलेले बघायचं आहे. षटकांची हॅट्रिक होती काय या ठिकाणी. जर पहिली हॅट्रिक होऊ शकेल या ठिकाणी जर हॅट्रिक झाली तर बघायचं आहे. गोलंदाज थोडासा मागणं ठरतोय. हो यावेळेलाच बघायचं आहे. सहज चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिनेश हा गोलंदाज मार्कवर आहे. शेवटचे फक्त 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथे आपण जर बघितलं त्यांनी 12 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने दिनेश याने. त्याच्यामध्ये आपण बघितला एक चेंडू हा डॉट चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी. अजून हे फक्त शेवटच्या षटकातले 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शरापासून दूर फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. बघायचं जवळजवळ 3 ते 4 क्षेत्ररक्षण येत आहेत. लेफ्ट लाईन मध्ये चेंडू हा पडतोय ओच्या दिशेने. भट्टा मात्र तिकडे येते चेंडूला उचलतोय. तोपर्यंत धावा या ठिकाणी मिळतात पोमट संघाला. 2 धावा मिळतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे. 59च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 59 धावा धावफलकावर आपण या ठिकाणी बघितल्या आहेत या स्कोर बोर्डवरती. पाचवा बॉल घेऊन जातोय. हो शरीरापासून दूर चेंडू शॉट च्या दिशेने डिक्लेसर मध्ये तिकडे जातोय. फक्त 2 धावा मिळतात डिक्लेसर मध्ये. बॅटला बॉल लागतोय आणि या 2 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती फक्त 61 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. टीमचा टोटल स्कोर या ठिकाणी आपण बघितला पोमट संघाचा तर 61 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 60 आणि 1 म्हणजे 61 धावा या ठिकाणी धावफलकावर आपण बघितलं या स्कोर बोर्डवरती. आता फक्त शेवटचा बॉल असेल शेवटच्या षटकातला. 5 ओव्हरचा मॅच असल्यानंतर आपण बघितलं धावा मात्र अतिशय चांगल्या आलेल्या आहेत या ठिकाणी पोमट संघामध्ये. आणि करण्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या पोमट संघाला आपण बघतो त्या ठिकाणी अंतिम बॉल असेल. हो या वेळेला आपण बघायचं आहे व्हाईट चेंडूचा इशारा येतोय. अमित कामनकर सर तिकडे आहेत. यास एक वॉर्निंग सुद्धा दिली जातोय गोलंदाजाला या ठिकाणी. कारण की इथे आपण बघितलं व्हाईट चेंडू असल्यानंतर आपण बघितलं इथे धाव सुद्धा व्हाईटच्या रूपानेच मिळेल पोमट संघाला. त्याचं कारण आपण बघितलं जवळजवळ धावा आपण बघितला 62 ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 62 धावा. हो या वेळेला आपण बघायचं आहे षटक संपलं जातो या ठिकाणी. जवळजवळ 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 30 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. इथे आपण जर बघितलं पोमट संघाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं 62 धावा आणि 63 धावांचा एक टार्गेट ठेवलेला आहे. तुम्हाला तुमच्या समोर हे धावा या ठिकाणी तुम्हाला चेस करायचे असतील मित्रांनो. तुमची नाणेफेक बघितली जाणार नाही या ठिकाणी. कंपल्सरी चेस आहे या टुर्नामेंट्स मध्ये. सगळे बॅटिंग करत असताना आपण बघितलं जातं पोमट संघाने अतिशय चांगला एक स्कोर या ठिकाणी उभारलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघायचं आहे दुसरा मॅच सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मास्टरच्या मॅच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतात मित्रांनो. अतिशय एक चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. जय बजरंग पालनापाडा यांनी आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन बघा अतिशय खूप चांगलं आहे. सर्व संघांना विनंती असेल की केळी सुद्धा या ठिकाणी आहेत. केळी सुद्धा खाऊन घ्यायची आहेत. बॉल तिकडे गेलेले आहेत.
जे व्हॉलंटियर्स असतील त्यांना विनंती असेल की बॉल आमच्यापर्यंत इकडे पोहोचवायचा आहे. पहिलाच मॅच आपण बघितला होता. त्याच्यामध्ये अतिशय चांगली खेळी केलेल्या पहिला डाव हा नुसता संपुष्टामध्ये आणण्यात आलाय. सर्वप्रथम बॅटिंग केली होती पोमर संघाने, त्याच्यामध्ये चांगल्या धावा या ठिकाणी उभारलेल्या आहेत. हॅलो. याच्यानंतर सुद्धा आम्ही टॉस करणार आहोत. NSK शिलोतर संघाचा कर्णधार आणि आई चोंडाई नागले या संघाचा कॅप्टन लगेच आपण तयार राहायचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे मित्रांनो. याच्यानंतर नेक्स्ट मॅच होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आयोजकांना विनंती असेल की लगे आपण इथे टॉस सुद्धा करणार आहोत. नाश्त्याची सुद्धा उत्तम सोय या ठिकाणी केलेली आहेत. जे कांदा पोहे या ठिकाणी बनवलेले आहेत. आयोजकांचे खूप खूप आम्ही आभार मानतोय. आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. केळी सुद्धा या ठिकाणी आहेत आयोजकांच्या माध्यमातून. आयोजकांचे खूप खूप आम्ही आभार मानतोय. कॅमेरामॅन या ठिकाणी आहेत. आयोजकांना विनंती असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी केळी आणि कांदा पोहे या ठिकाणी बनवलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी द्यायचे आहेत. अतिशय चांगलं उत्तम सोय या ठिकाणी केलेलं आहे. बघा मास्टरच्या मॅच मध्ये मित्रांनो एका दिवसाची जरी स्पर्धा जरी असली तर या स्पर्धेमध्ये काही का आपण बघितलं आयोजक असतात ते चांगले खर्च करतायत. बघा या ठिकाणी केळी सुद्धा आहेत, त्याच्यानंतर कांदा पोहे सुद्धा या ठिकाणी बनवलेले आहेत. आपण सर्व टीमला विनंती असेल की आपण या ठिकाणी कांदा पोहे आणि त्याच्यानंतर केळी ही खाऊन घ्यायची आहेत. मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं NSK शिलोतर यांचं आयोजन होतं, ते सुद्धा आयोजन खूप चांगलं होतं. तिथे सुद्धा आपण बघितलं जवला पाव सुद्धा सकाळच्या नाश्त्याला होता, त्याच्यानंतर चहा सुद्धा होता. त्याच्यानंतर पोमन संघाचं आयोजन बघितलं होतं, तेथे सुद्धा आपण बघितलं सकाळच्या त्याच्यामध्ये वडापाव, त्याच्यानंतर आपण बघितलं चहा सुद्धा होता आणि त्याच्यानंतर छास, त्याच्यानंतर कोल्ड्रिंक थंडा वगैरे आणि काही फरार सुद्धा होता. आणि जेवणाची सुद्धा उत्तम अतिशय चांगली सोय केली होती पोमन संघाने. चांगलं आयोजन नियोजन आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आणि इथे सुद्धा आपण बघितलं जातात आयोजकांनी चांगला उत्तम सोय या ठिकाणी केलेली आहे. आयोजकांनी पोहे सुद्धा या ठिकाणी बनवलेले आहेत, आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. नाश्ता करून घ्यायचा आहे मित्रांनो. इथे सर्वांना विनंती असेल, सर्व टीमला विनंती असेल की आपण या ठिकाणी नाश्ता करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जय बजरंग पालनपाडा संघाचे काही सदस्य असतील खेळाडू, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा नाश्ता करून घ्यायचा आहे. सर्व टीमला या ठिकाणी नाश्त्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाश्ता करून घ्यायचा आहे. पंच म्हणून सुद्धा या स्पर्धेला आपण बघितलं अमित कामनकर आणि सध्या आपण बघितलं हे दोन पंच या स्पर्धेला आपण बघतात. महेंद्र कांबडी हे सुद्धा पंच एका बाजूनी स्पेट लेग पंच म्हणून आपण बघतात. उत्तम सोय केलेली आहे. सकाळचा नाश्ता आपण या ठिकाणी केळी आणि त्याच्यानंतर कांदा पोहे या ठिकाणी बनवलेले आहेत. अतिशय खूप छान कांदा पोहे या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो. त्याचा आस्वाद सर्वांनी घ्यायचा आहे, कारण की मास्टरच्या मॅच आपण बघतोय तिथे सुद्धा या मॅच मध्ये सकाळचा नाश्ता मित्रांनो असतोय. कारण की दुसऱ्या ज्या स्पर्धा असतात
त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला असा नाश्ता तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो. हॅलो. शतरक्षण सजवला जातो या ठिकाणी. दोन्ही संघाचे इथे आपण बघतात दोन बॅटर म्हणून या ठिकाणी आहेत. टायगर मास्टर कमन संघाला आपण बघतो त्या ठिकाणी, कारण की या चेस धावा तुम्हाला करायच्या असतील 63 धावांचा एक टार्गेट. रुकेश त्या पप्प्या आणि नावाने जास्त ओळखला जातो या गोलंदाजाला. सॉरी फलंदाज अतिशय एक चांगला बॅटर आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं स्ट्रायगनकडे फलंदाज संजय याला आपण बघतात. गोलंदाज मार्कवर असेल गोलंदाज. अतिशय एक चांगला गोलंदाज येतोय पोमस संघाकडनं. पहिले षटक हे पॉवर प्लेच आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल स्लो डिलिव्हरी असेल. पहिलाच बॉल आपण जर बघितला या गोलंदाजाचा एक स्लो डिलिव्हरी केली जातोय आणि पहिलाच बॉल आपण बघितला डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. इथे सुद्धा चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे या गोलंदाजाला. क्रॉस केला ऑन साईडच्या दिशेने मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल येतोय. बघायचा फक्त एक धाव या ठिकाणी मिळेल. जास्त का धाव मिळणार नाही. एका धावेने आपण बघितलं या ठिकाणी एक धाव मिळते. अतिशय सुंदर ग्राउंड या ठिकाणी एक प्लेन ग्राउंड या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण तयार राहायचं आहे. 2 षटकं इथे पूर्ण झाल्यानंतर आम्ही लगेच तुम्हाला बोलणार आहोत. NSK शिवलतर संघाचा कर्णधार आणि त्याच्यानंतर आई चौंडाई नागले या संघाचा कर्णधार आपण रेडी राहायचं आहे. 2 षटकं या ठिकाणी झाल्यानंतर लगेच तुम्ही या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. चांगलं शतरक्षण या ठिकाणी पहिली षटक हे पॉवर प्लेचं आहे. 30 संघाच्या बाहेर फक्त 3 शतरक्षण असतील हे असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. चांगलं शतरक्षण हे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेचं असं कारण आहे या ठिकाणी तुम्ही जर पॉवर प्ले मध्ये चांगली फटके तुम्ही खेळू शकता, चांगली बॅटिंग करू शकतात, तर कमीत कमी चांगल्या धावा येऊ शकतात. पॉवर प्ले मध्ये चांगला गॅप आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण बघितलं, शॉर्ट थर्बॅनच्या दिशेने आपण बघितलं, थोडासा गॅप आहे. हो यावेळेस आपण बघायचं आहे बॉल स्कार्प निघून जातोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत आपण जर बघितलं 2 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल होता एक सिंगल धाव आली होती आणि त्याची हा बॉल आपण बघितला एक निर्धाव चेंडू टाकला होता गोलंदाजाने. हो यावेळेस बघायचं आहे शरीरापासून दूर चेंडूला खेळून काढतोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पोमर संघामध्ये 30 संघाच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातोय. इथे आपण जर बघितलं पोमर संघाने एक चांगलं क्षेत्ररक्षण जर केलं, समोरच्या संघाला जर रोखायचं असेल तर चांगलं झेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण करणं हे गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं असेल, कारण की पोमर संघाने सर्वप्रथम बॅटिंग केली होती. त्या पोमर संघाने सुद्धा अतिशय एक धावांचं मोठं डोंगर या ठिकाणी उभारलेलं आहे. ते पार या ठिकाणी करायचं असेल टायगर मास्टर कामन या संघाला अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी करावं लागेल या दोन्ही बॅटरला. संजय त्या ठिकाणी आहे स्ट्राईक एंडकडे. हो दिनेश सॉरी क्रॉस केले ऑन साईडच्या दिशेने. हो यावेळेस बघायचं आहे बीच स्पीड होते या ठिकाणी. चौचौला 3 शतरक्षण येतात त्या ठिकाणी. बॉल थोडासा निघून जातोय त्या दिशेने. इथे धावांची आवश्यकता असेल टायगर मास्टर कामन या संघाला.
या स्कोर वरती आपण जर लक्ष दिलं, टीमचा टोटल स्कोर आपण जर बघितलं जातोय तर धावसंख्या जर बघितली तर फक्त 4च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन या ठिकाणी पोहोचलेली आहे. बिनबाद 4 धावा या ठिकाणी. इथे आपण जर बघितलं जातोय दिनेश फक्त 3 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय या ठिकाणी. पप्प्या माता चांगली साथ देतोय दिनेश याला. आपण क्रीज वरती असणं हे गरजेचं आहे. दोन्ही बॅटरला चांगली बॅटिंग करणं हे गरजेचं आहे. फुटतात बॉल होता व्यवस्थित बिडापमध्ये सगळा शतरक्षण या ठिकाणी 30 सेकंदच्या आतमध्ये. बघा पोबट संघामध्ये मी अगोदरच म्हटलं होतं की चांगले शतरक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. जास्त काय धावा या ठिकाणी दिले जाते. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त होतोय आणि पॉवर प्ले मध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी धावसंख्या आपण बघितलं तर या ठिकाणी फक्त 5 धावा येतात. आणि ज्या वेळेला पोबट संघ बॅटिंग करत असताना पोबट संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आपण बघितल्या होत्या. इथे आपण बघितला टायगर मास्टर कामड संघामध्ये जर बॅटिंग करत असताना इथे आपण जर बघितलं पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केलेली आहे गोलंदाजाने. संजय वेला हा गोलंदाज आपण बघतोय चांगला गोलंदाज आहे. परंतु गोलंदाजी ओमन संघाकडनं सुद्धा एक चांगली गोलंदाजी आहे. कमीत कमी समोरच्या संघाला जर रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे. चला जर स्प्रे असेल तर तिकडे घेऊन जायचं आहे. आयोजकांनी जर उपलब्ध केला असेल या ठिकाणी स्प्रे किंवा डॉक्टर मेडिसिन असेल ते तुम्ही घेऊन जायचं आहे. थोडासा पाहायला थोडासा कस झालेला दिसतोय. जास्त वेदना होत असतील तर आयोजकांना विनंती असेल की आपण तिथे थोडासा स्प्रे घेऊन जायचं आहे. आयोजकांना विनंती असेल जर स्प्रे असेल तर तुम्ही घेऊन जायचं मित्रांनो. धावसंख्या आहे धावफलकावर जर बघितलं तर 5 धावा बिनबाद 5 धावा. अंकुश येतोय गोलंदाज मार्कवर. अंकुश काटेला आदित्य कक्षामध्ये आपण बघितलं मास्टर संघाचे 12वा खेळाडू नक्कीच आपण बघतोय. परंतु संदीप बुरकुड आम्हाला चांगली माहिती देतात खेळाडूंची. आणि बघा कारण की खेळाडूंची चांगली माहिती दिल्यानंतर या स्कोर बोर्डवरती आणि त्यांच्या कॅमेरा मॅट मध्ये चांगली नावं येतात मित्रांनो. असणं हे गरजेचं आहे. बघा युट्यूब लाईव्ह वरती तुम्ही मॅच बघतात आणि पूर्ण नाव हे असणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूचं. अंकुश काटायला येतोय गोलंदाज मार्कवर. पॉवर प्लेचं बंधन आहे या ठिकाणी तुटलेलं आहे. दुसरा गोलंदाज येतोय अंकुश. स्पेट ड्राईव्ह केला जातोय बॉलला शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने बॉल बघायचा आहे. मात्र बॉल सरळ तिकडे निघून जातोय. चेंडूला अडवायचं होतं मात्र या ठिकाणी बघायचं आहे. नक्कीच बॉल तिकडे दगडाला लागलेला आहे. तिकडे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे की या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. चौकार सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. व्हॉलंटियर्स आहेत त्याने लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही चोहे बाजूला बसायचं आहे. आणि या ठिकाणी 4 धावा दिलेल्या आहेत. लक्षात यायचं आपण चारी बाजूला तुम्ही बसायचं आहे. आपण या ठिकाणी एका दिवसाची स्पर्धा आहे. मास्टरच्या मॅच आपण बघतात मित्रांनो. परंतु इथे आपण बघितलं 9च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्याच बॉलवरती हा चौकार आहे. असं वाटलं होतं या ठिकाणी की इथे चांगले शतरक्षण करणं गरजेचं होतं. पोंबत संघाला मात्र हा न करता बॉल आपण बघितलं इथे 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत टायगर मास्टर कामण या संघाला. आणि 4 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती 9 धावा या ठिकाणी या स्कोर बोर्डते आपण बघतायत. हे षटक पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये इकडे यायचा आहे. टॉस साठी NSK शिलेतर आणि आई चोंडाई नागले या संघाचा कॅप्टन लगेच आपण रेडी राहायचा आहे. स्पेट डाईव्ह लॉग ऑफ आणि लॉगच्या मध्ये हा बॉल निघून जातोय. 6 धावांसाठी बिलतात या ठिकाणी 6 धावा. आणि या 6 धाव्याने टीमचा टोटल स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे ते 15च्या घरामध्ये या ठिकाणी. हीच फटकेबाजी या ठिकाणी करायचं आहे. गोलंदाज थोडासा नाराज असेल. 2 चेंडूमध्ये फक्त 10 धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज अंकुश काटले. आणि चला बॉल पंचांपर्यंत पोहोचवायचा आहे. बॉल जर आला नसेल तर पंचांपर्यंत दुसरा बॉल पोहोचवायचा आहे. स्प्रे या ठिकाणी आलेला आहे आमच्यापर्यंत. गोलंदाजाला चांगली
स्प्रे तिकडे पंचांपर्यंत पोहोचवायचा आहे. आयोजकांना विनंती आहे. 2 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केलेला आहे. तर अंकुश काटले आणि बघा पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर षटकार. कारण की इथे आपण जर बघितलं 63 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे टायगर मास्टर कामोड संघाला. आणि निश्चितच या ठिकाणी धावा आपण जर बघितल्या तर 15 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत या स्कोर बोर्डवरती. बिनबाद 15 धावा. म्हणजे एक चांगली सुरुवात या ठिकाणी करावं लागेल. कारण की ज्या पद्धतीने पोमट संघाने धावा केल्या होत्या त्याच पद्धतीने या ठिकाणी चांगल्या धावा या ठिकाणी करावं लागेल. कंपल्सरी चेस आहे. बघा या ठिकाणी तुमची नाणेफेक बघितली जाणार नाही. कारण की इथे धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. आयोजकांच्या माध्यमातून आपण बघितलं फ्रूट मध्ये आपण बघितले केळी, त्याच्यानंतर या ठिकाणी सकाळचा नाश्ता जो आहे कांदा पोहे, अतिशय अप्रतिम छान हे कांदा पोहे बनवलेले आहेत मित्रांनो. आयोजकांचे खूप खूप आम्ही आभार मानतोय. चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या ध्यानचूर व्यक्तींनी सुद्धा या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलेलं. बघा वाहन सामना चालू असताना सोडू नका. जे व्हॉलंटियर्स असतील त्यांना विनंती आहे सामना चालू असताना वाहन सोडू नका. जे काही प्रेक्षक जात असतील त्यांना सुद्धा थांबवायचं आहे. अतिशय चांगली सुरुवात मात्र ही या ठिकाणी चांगली केलेली आहे. अंकुश गोलंदाज गोलंदाज पार्कवर तिसरा चेंडू घेऊन जाईल. अंकुश सामना करेल त्या ठिकाणी उजव्या हाताचा फलंदाज आहे. हो यावेळेस बघायचं आहे फर्स्ट आणि गलीच्या मध्ये हा बॉल रिलीज करतोय फलंदाज त्या दिशेने. अतिशय चांगला बॉल होता. बॉलला दिशा दिली जाते त्या दिशेने. फक्त एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16च्या घरामध्ये. ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण बघितलं धावसंख्या 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली. अजून या ठिकाणी आपण बघितलं दुसऱ्या षटकातले फक्त 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथे आपण जर बघितलं हे दुसरं षटक हे प्रदेधी पदावर चालू असताना कारण की आपण बघितलं शतरक्षणामध्ये थोडस बदल होते या ठिकाणी. गुरुनाथ त्याच्यानंतर आपण बघितलं नागेशाला आपण बघतोय. त्याच्यानंतर चांगलं शतरक्षण या ठिकाणी सजवलं जातोय. समोरच्या संघाला जर थांबवायचं असेल रोखायचं असेल तर चांगलं शतरक्षण असणं हे गरजेचं आहे. उमस संघ सुद्धा अतिशय चांगलं शतरक्षण या ठिकाणी पाहतोय. परंतु या ठिकाणी गोलंदाजाला थोडस मार भिडलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक षटकार आला होता, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव या ठिकाणी मिळालेली आहे. टीमचा टोटल स्कोअर जाऊन पोहोचलेले आहे त्या 16च्या घरामध्ये. अजून या ठिकाणी भरपूर धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आमचे स्कोरर आहेत. नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही किती चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे हे नक्कीच तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. परंतु या ठिकाणी जर बघितलं चांगलं शतरक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे. पप्प्या सकपाल रुकेश त्याचं नाव आहे पण पप्प्याने जास्त प्रसिद्ध आहे हा गोलंदाज. बघा या परिसरातील एक चांगला बॅटर आहे. लेफ्ट राऊंड बॅच पण आहे परंतु आपण बघितलं अतिशय एक चांगला बॅटर आहे. अगोदरच त्यात फिरवलं जातोय. बघायचं आहे चेंडूवरती व्यवस्थित फार व्यवस्थित होताना दिसत नाही. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ग्रुपवर या ठिकाणी लिंग टाकायचे आहे. मला वाटतं युट्यूब लाईव्ह या ठिकाणी जे आहेत स्पोर्ट्स फॅमिली असं लिंक आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. हो यावेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न खडे खडे या ठिकाणी खेळतोय. फलंदाज या ठिकाणी चुकतोय. आता मात्र या ठिकाणी आपण बघितलं प्रत्येक बॉलवरती त्यांना प्रहार करायचा आहे परंतु इथे आपण बघितलं डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र लेंद आणि लाईन सापडलेले आहे गोलंदाज अंकुशाला. शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा. लास्ट गो शेवटचा बॉल घेऊन जातोय अंकुश या ठिकाणी आणि या चेंडूवरती सामना करेल केशव. यावेळी चेंडूला बघायचा आहे. स्पेकचा फटका जरूर केला होता मात्र अप्रतिम झेल घेतला जातो या ठिकाणी आणि योगेश भगत यांनी अप्रतिम त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे. झेलच्या रूपाने फलंदाज या ठिकाणी पहिला फलंदाज बाद होतोय. धाव संख्या आपण जर बघितली 16 असताना या ठिकाणी विकेट्स गमावलेल्या आहे टायगर मास्टर काबस संघाने. गणेश सुकाट जातोय. नंबर 3 क्रमांकावरती या फलंदाजाला पाठवलं जातं या ठिकाणी कारण की फटका व्यवस्थित चांगला होता या ठिकाणी. चेंडूला चांगला
घेण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. आता मात्र धावसंख्या 16 धावा, धावफलक कव्हर, एक गडीच्या मोबदल्यामध्ये. आता फक्त येणारे फक्त इथे आपण जर बघितलं 18 बॉल असतील आणि या 18 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच जिंकायची असेल तर या ठिकाणी 47 धावांची आवश्यकता आहे. येणारे फक्त 18 बॉल आहेत म्हणजे 3 षटकांचा खेळ शिल्लक आहेत आणि 47 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. चला टॉस साठी लगेच मी या ठिकाणी आमंत्रित करतोय दोन्ही संघाचे कॅप्टन केळी सुद्धा या ठिकाणी आहेत. प्रत्येक संघाला मला वाटतं एक एक डझन केळी आहेत सर्वांनी आणि कोल्ड्रिंक थंडा सुद्धा आहे बघा मित्रांनो. या ठिकाणी केळी सुद्धा आलेले आहेत. केळीचं सुद्धा सेवन करायचं आहे. मी टॉस साठी वारंवार तुम्हाला सूचना देतोय मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. NSK शिलेतर संघाचा टॉस साठी आई चोंडाई नागले. चला इथे टॉस करून घ्या. मी वारंवार तुम्हाला विनंती करतोय मित्रांनो, आम्हाला सहकार्य थोडं करायचं आहे. गुरुनाथ येतोय गोलंदाज मार्कवर. नेट अजूनपर्यंत मला वाटतं नाही, त्याच्यामुळे आपण थोडासा गुरुनाथ गोलंदाज मार्कवर. हो यावले चांगला बॉल आहे. ऑन साइडच्या दिशेने बॉलला ढकलून दिलेला आहे. एक धाव ठिकाणी दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज या ठिकाणी. बघता बघता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट पूर्ण करतायत. तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न होतो या ठिकाणी. 3 धावा सुद्धा या ठिकाणी मिळाल्या जात आहेत. या फक्त 4 धावा मिळतात. आमचे पंच त्या ठिकाणी आहेत अमित कामणकर. व्हेरी गुड डिसिजन. चांगला धन्यवाद. 4 धावांचा नक्की त्यांनी इशारा दिलेला आहे पंचांनी. 4 धावा जवळ मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 20च्या घरामध्ये. इथे आपण जर बघितलं अजय पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतोय यंगस्टार बोरी संघाचे मास्टरचे खेळाडू आपण बघितलं आणि KCL चे सुद्धा अध्यक्ष आपण बघतोय अजय पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. धावसंख्या 20 धावा. अजूनही इथून जर आपण घेर गाडीचे चेंज करायचे आहे त्या ठिकाणी मोठं वाहन जर तुम्हाला चालवायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला घेर चेंज करावं लागेल. कुठेतरी या ठिकाणी चांगली बॅटिंग करावं लागेल. कुठला चेंडू नो चेंडू घोषित केला या ठिकाणी पंचाने बघायचं आहे. मात्र बॉल इथे 1 बाउंस चेंडूला अडवलेला आहे. नागेशाने मात्र नो चेंडू घोषित केलेला आहे. पंच त्या ठिकाणी आपण बघितलं 1 बाउंस चेंडूला अडवलं होतं. चांगले क्षेत्ररक्षण 3 डाय सुवर्ण संधी या ठिकाणी मिळालेली आहे. सुवर्ण संधी या ठिकाणी बघायचं आहे. नो चेंडू घोषित केला जातोय. नो प्लस हवा या ठिकाणी नक्कीच मिळाल्या जात आहेत. टॉस साठी यायचं या ठिकाणी आई चौंडाई नागले संघाचा कर्णधार. हो यावेळेला आपण बघायचं आहे अप्रतिम बॉल होता. स्टॉपवर चेंडू आपण बघितला. खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. डॉटपट जरूर बघतोय या ठिकाणी गोलंदाज. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे गोलंदाजाला. मात्र इथे आपण जर बघितलं धावांची सुद्धा गरज आहे. हो यावेळेला बॅटिंग जरूर होती. मात्र या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने बॉल जरूर येतो या ठिकाणी. मात्र हा न करता धावा जरूर मिळतात या ठिकाणी. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय पोमट संघाकडनं. आणि पोमट संघाची धावसंख्या टायगर मास्टर संघाची धावसंख्या आपण जर बघितली 25च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 25 रन्स इन द स्कोर वरती धावा. चला टॉस या ठिकाणी करून घ्यायचा आहे. शॉर्टपिच चेंडू यावेळेलाच बघायचा. 1 बाउंस चेंडूला अडवायचं होतं. यावेळेस डीप एज टाकावच्या दिशेने हा बॉल सरळ तिथे गेला होता. परंतु आपण जर बघितलं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय या ठिकाणी.
चहाची सुद्धा या ठिकाणी उत्तम सोय केलेली आहे. मला वाटतं अमृत तुल्य चहा नक्कीच या ठिकाणी आलेला आहे. चहाचा सुद्धा आतवास घ्यायचा आहे. चहा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. हो, या उलट डाऊन द लेग साइड चेंडू आपण बघितला जातोय. लेगचे सोडून जाणारा हा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय 55 आणि धावसंख्या आपण जर बघितलं 28 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचल्या. 28 रन्स 28 धावा या ठिकाणी आपण बघतायत. उठा चेंडू क्रॉस केलेला आहे. बघायचं आहे सॉफ्ट बॅटने यावेळेस पॉइंट पाहून चेंडूला अडवती की नाही क्षेत्ररक्षण ते बघायचं आहे. मात्र नक्कीच क्षेत्ररक्षणाला चकून बॉल जातोय. 4 धावांसाठी मिळतात 4 धावा आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 32च्या घरामध्ये. आता फक्त विजयासाठी धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी. अचूक आपण जर बघितलं शेवटचा बॉल आहे. जय अपिसन स्कोरर या ठिकाणी आहेत. 13 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. येणारे फक्त 13 बॉल आहेत आणि 13 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. असा बॅटनी बॅक टू बॉलर स्वतःच्या पालित्रामध्ये चेंडूला अडवायचं होतं. मात्र चेंडू थोडासा वरच्या दिशेने बॉल जातोय त्या दिशेने चेंडूला अडवलं जातोय. षटक संपलं जातोय या ठिकाणी. जवळजवळ 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला जातोय. आता फक्त येणारे फक्त 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. फक्त 12 बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि या 12 बॉल मध्ये आपण जर बघितलं तर 30 धावांची आवश्यकता आहे. चला त्या ठिकाणी डॉक्टर मेडिसिन बँडेज घेऊन जायचं त्या ठिकाणी. आयोजकांना विनंती असेल, मला वाटतं हाताला थोडस खर्चटलेलं आहे. चला आपण तिकडे घेऊन जायचं आहे. विनंती असेल आमच्या अतिथी कक्षामध्ये टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. नुकतंच या ठिकाणी आगमन झालेले अजय पाटील केसीएलचे अध्यक्ष आपण बघताय त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जातोय. NSK शिलोतर संघाचा कॅप्टन आणि आई चोंडाई नागले या 2 संघाचे मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. अजय पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. मास्टरचे खेळाडू आहेत. मला वाटतं जास्त खर्चटलेला आहे. मला वाटतं ब्लड जास्त जात असेल तर नक्कीच बँडेज तिकडे लावायचे आहे. ड्रेसिंग करून घ्यायचे आपण. आयोजकांना विनंती असेल. मला वाटतं कास लागलेले आहे परंतु त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण ड्रेसिंग करा आणि संध्याकाळी तुम्ही इंजेक्शन घ्या मित्रांनो. ड्रेसिंग करून घ्यायचं. जर पट्टी असेल तर पट्टी लावून घ्या. आयोजक हॅलो. आता फक्त ज्यासाठी आपण जर बघितलं 30 धावांची आवश्यकता आहे. टायगर मास्टर कामण या संघाला 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये फक्त 30 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं या ठिकाणी समीक्षा डब डेकोरेशनचे मालक लहू घोषे यावेळेस चांगला पद्धतीने चेंडूला खेळून काढला जाते. बघायचं आहे यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं पॉवर संघाकडनं. मात्र थ्रो मात्र थोडासा खराब जातोय. बघायचं आहे
प्रत्येक बॉल वरती धाव घेणं गरजेचं आहे. तर फक्त इथे जर बघितलं 29 धावांची आवश्यकता, सॉरी 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण जर बघितलं 28 धावांची आवश्यकता असेल. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. हो, शरीरापासून दूर चेंडूला खेळून काढलेला आहे. बघायचं आहे बस आणि गलीच्या मध्ये बॉल सरळ तिकडे निघून गेलेला आहे. फक्त मिळतील 2 धावा. 2 धावापेक्षा जास्त काय नाही. बॅटला बॉल लागतोय आणि या 2 धावा मिळतात. 2 धावेने समीकरण थोडंसं बदललेलं आहे. आता मात्र इथे धावा नक्कीच मिळाल्या जात आहेत. धावसंख्या आपण बघितलं 37च्या घरामध्ये आता येणारे फक्त बॉल शिल्लक आहेत या ठिकाणी 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. धाव येणारे फक्त 10 बॉल आहेत आणि या 10 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. टायगर मास्टर कामोड या संघाला या मॅच मध्ये तुम्हाला राहायचं असेल तर फक्त इथे 26 धावांची आवश्यकता आहे. असा बॅटनी लागोपडी लगतच्या मध्ये बॉल निघून जातोय. 1 बाउन्स फोर मिळतात या 4 धावा आणि या 4 धाव्याने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे स्कोर बोर्ड वरती. 41च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत. आता येणारे फक्त 9 बॉल असतील आणि या 9 बॉल मध्ये विजयासाठी आता फक्त जर बघितलं 22 धावांची आवश्यकता आहे. समीकरण बदलत चाललेलं आहे. चित्र थोडंसं वेगळं या ठिकाणी पाहायला मिळतोय मला. आता मात्र क्रिकेट आहे बघा. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. येणारे फक्त 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी आपण जर बघितलं पोमोज संघाने मात्र चांगलं धावांचं एक टार्गेट ठेवलं होतं. त्याचाच पाठलाग करत असताना आपण बघतोय या संघाला. हो, आता मात्र डॉट चेंडू करण्याचा प्रयत्न ऑफस्टॉपला जेव्हा आपण बघितला थोडासा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता. अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या कायम आहे. आपण बघतोय 41 धावा आहेत या स्कोर बोर्ड वरती. फक्त 8 बॉल असतील आणि 8 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 8 बॉल मध्ये 22 धावा येणं गरजेचं आहे. बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने बॉल निघून गेलेला आहे. मिळतात या 4 धावा. मास्टर चौकार आणि या चौकाराने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 45च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता फक्त 7 बॉल आणि या 7 बॉल मध्ये विजयासाठी जर बघितलं 18 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि या 7 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. मॅच जिंकण्यासाठी अतिशय उत्सुकता आहे. 2 संघामध्ये अतिशय रंगतदार हा सामना होऊ शकतोय. फक्त 7 बॉल मध्ये आपण बघितलं 18 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज हो यावेळेला फलंदाज या ठिकाणी चुकतोय. डॉट चेंडू जरूर मला वाटतं या ठिकाणी पाहायला मिळतोय. यास व्हेरी गुड डिसिजन इज अंपायर. आपण बघतो त्या ठिकाणी षटक संपलं जातं. या ठिकाणी 4थं षटक या ठिकाणी समाप्त झाले. आता येणारे फक्त 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडू मध्ये नक्कीच आपण बघितलं बॉल फक्त 18 धावांची आवश्यकता आहे. दिनेश ह्याचा जवळजवळ 42 धावांवरती नाबाद खेळतोय. अतिशय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. आता मात्र विजयासाठी आपण जर बघितलं फिल्डिंग लावून घ्या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. सहकार्य करणं हे गरजेचं आहे. दिनेश याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितल्या 20 चेंडूचा फक्त सामना केलाय. 42 धावा नाबाद. अतिशय जबरदस्त ही कामगिरी केलेली आहे. आता मात्र कानमंत्र तिकडे दिलेलं आहे. हे शेवटचं षटक द्यायचं तरी कोणाच्या हातामध्ये हे कानमंत्र तिकडे चाललेलं आहे पोमोड संघाचं. 18 धावांची आवश्यकता आहे. सूर्यकांत येतोय गोलंदाज मार्कवर. सूर्यकांत भगत हा गोलंदाज मार्कवर असतोय. बघा स्वतःची पावलं सुद्धा या ठिकाणी मोजतात. फक्त 6 बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि या 6 बॉल मध्ये विजयासाठी आपण जर बघितलं तर 18 धावांची आवश्यकता आहे. जर 18 धावा 1 ओव्हर मध्ये जर येतात या ठिकाणी तर या ठिकाणी टायगर मास्टर संघ या ठिकाणी विजय होऊ शकतो. या ठिकाणी जर या ठिकाणी पोमोज संघाने चांगलं क्षेत्ररक्षण जर केलं
चांगले झेल घेतला या ठिकाणी, तर पोमस संघ या ठिकाणी विजय होऊ शकतो. मात्र दोन्ही संघामधून कुठल्या तरी एक संघाला या ठिकाणी विजय प्राप्त करावा लागेल आणि कुठल्या तरी एक टीमला या ठिकाणी पराभव मानावा लागेल. सूर्यकांत हो, स्लो डिलिव्हरी या ठिकाणी अप्रतिम बॉल ऑफ टॉमला सरळ निघून जातो या ठिकाणी. असं वाटलं होतं या ठिकाणी. आता फक्त दबाव थोडासा प्रेशर वाढला जातोय या ठिकाणी. येणारे फक्त 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 18. इथे जर षटकार जर येते तर 5,000 रुपयाचा क्रॅश प्राईज सुद्धा मिळू शकतो. यावेळेस पुढे येण्याचा प्रयत्न, इंद्रायणी चेंडू हवेमध्ये या ठिकाणी जेल होण्याची शक्यता. वॉड कॅच आणि या ठिकाणी जेल 3च्या रूपाने फलंदाज बाद होतोय. नागेश आणि अप्रतिम या ठिकाणी जेल घेतलेला आहे आणि जेल 3च्या रूपाने महत्वाचा चांगला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नागेशाने मात्र चांगला हा जेल घेतलेला आहे. गणेश याचा हे आपण जर बघितलं, दिनेश मात्र चांगली बॅटिंग करत असताना मात्र त्याला जर स्ट्राईक जर मिळाली असती तर नक्कीच या ठिकाणी सामन्यामध्ये थोडासा चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला असता. महेश नव्याने फलंदाज जातोय. महेश पाटील याला सुवर्ण संधी आहे. तर 3 बॉल मध्ये जर षटकार जर येतात तर या ठिकाणी 11,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी महेश पाटील याला हे असेल. सध्या पट्टा मात्रे यांच्याकडनं हे पारितोषिक असेल. खूप मोठं पारितोषिक आहे. चला आपण ग्रुप बेटिंग जास्त करू नका. इथे फक्त 2 बॉलचा टाकून झाले आहेत. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. बघा भट्टा मात्रेने हो यावेळेला नो चेंडू घोषित केलेला आहे. व्हेरी गुड डिसिजन अंपायर या ठिकाणी. क्रीजच्या बाहेर चेंडू आहे. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा क्रीजच्या बाहेर पडल्यानंतर पण नो चेंडू घोषित करतात. 3 डाय मध्ये एक सुवर्ण संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या ठिकाणी जर षटकार जर येतात तर 11,000 रुपये नक्कीच मिळू शकतात. भट्टा मात्र यांच्याकडनं हे क्रॅश प्राईज मिळू शकतं. क्रॉस ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल नक्कीच गेला होता. मात्र बॉल निघून येत आहे विकेटच्या दिशेने असं वाटलं होतं या ठिकाणी. मात्र पुन्हा एकदा दिशेला त्या ठिकाणी स्ट्राईक मिळाले जातोय. आता फक्त विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. 3 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि या 3 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच जिंकण्यासाठी 3 बॉल 15 धावांची आवश्यकता. ओहो यावेळेस यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. या ठिकाणी फक्त दिनेशच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितल्या जातात. सलामीला गेलेला हा 42 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय हा फलंदाज. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. इथे फक्त शेवटचे फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. नो चेंडू घोषित केला जातोय. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी 3 तर जरूर असेल या ठिकाणी. मात्र इथे विकेट मिळेल. बघा कॉलिंग करणं हे गरजेचं आहे. नो वेट हे जवळजवळ 3 शब्दांनी हा क्रिकेट बनलेला आहे. हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. परंतु इथे आपण बघितलं विकेट गमावलेला आहे. 3 हिट आहे. 3 हिट जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे आपण जर बघितलं गोलंदाजी अतिशय चांगली होताना परंतु इथं खराब गोलंदाजी आता थोडेसे माळावं लागतोय. नो चेंडू सुद्धा या ठिकाणी टाकलेले आहेत गोलंदाजाने. नरेश शहा जातोय नव्याने फलंदाज. लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी अटी नियम मित्रांनो प्रत्येक तुम्हाला माहिती आहेत. पंच सुद्धा तिकडे आहेत. आपण लक्ष द्यायचं आहे. 2 बॉल मध्ये फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बॅक टू बॉल स्वतःच्या पालीतमध्येच नक्कीच चेंडूला अडवलं जातोय. बॉल सिडमिलानच्या दिशेने ऑनच्या दिशेने होता. स्वतः गोलंदाज गेलाय चेंडूला अडवतोय. आता मात्र येणारा फक्त शेवटचा बॉल आणि आता या शेवटच्या बॉल मध्ये
12 धावांची आवश्यकता आहे. अंतिम बॉल आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फटका थोडासा आपण बघितला. यॉर्कर मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. कॉंग्रॅच्युलेशन पोमन टीम. आणि या ठिकाणी आपण बघितलं हळक हळक टायगर मास्टर कामत संघ या संघाने या स्पर्धेमध्ये भाग दर्शवल्याबद्दल त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतोय. त्या संघाला विनंती असेल की आपण जाऊ नका. आयोजकांनी जेवणाची सुद्धा सोय उत्तम या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो, पहिला मॅच आपण बघितला 2 संघामध्ये, त्याच्यामध्ये विजय संपादन नक्कीच केलेला आहे पवन संघाने. अतिशय चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणी. मात्र एक संघ या ठिकाणी पराभव झालेला आहे. परंतु या ठिकाणी तितक्या नाराज होऊ नका मित्रांनो. परंतु या ठिकाणी आयोजकांनी चांगलं जेवण सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. जाऊ नका मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. सर्व टीमला या ठिकाणी जेवण आहे याचं लक्ष घ्यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपण बघितला सकाळचा केळी आणि त्याच्यानंतर कांदेपोळी सुद्धा अप्रतिम बनवला. अमृततुल्य आपण चहा सुद्धा आपण बघितला. ह्या आयोजकांच्या माध्यमातून आपण बघितला. अतिशय खूप चांगली या ठिकाणी सोय सुद्धा केलेली आहे. आणि जेवणाची सुद्धा उत्तम सोय या ठिकाणी सुद्धा केलेली आहे. जेवण सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात होणार आहे मित्रांनो. ओमन संघाला खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आई चोंडाई नागले वर्सेस NSK शिलतर या 2 संघामध्ये टॉस सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. परंतु या ठिकाणी टायगर मास्टर कामत संघाला विनंती असेल की इथे आपण जाऊ नका. चला, विनंती असेल या ठिकाणी तुमच्या ज्या प्रवेश फी असेल ती सुद्धा या ठिकाणी काढून घ्यायची आहे. प्रत्येक संघाला विनंती असेल. प्रत्येक संघाचे ज्यावेळेला कॅप्टन तुम्ही या ठिकाणी येता त्यावेळेला तुमचे प्रवेश फी जे असते ती पावती या ठिकाणी काढून घ्यायची असते मित्रांनो. हे असणं फार मोठं गरजेचं आहे. सर्व खेळाडूंनी विनंती आहे की मैदानात काचा खूप आहेत, काळजी घ्या फिल्डिंग करताना. हाताला काचा लागतील कारण मला 2 लागलेल्या आहेत. हा, खूप काचा बाटल्या पडलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत बाटल्या. दारूवाल्यांची